जी संघाला विनंती आपला 12वा खेळाडू असेल तर कमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. लवकरात लवकर विचुंबे संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मोठे जीचे सलामीचे फलंदाज आलेले आहेत. तर पाहू शकता विनर वर्सेस विनर सामना. यातील विजेता संघ खेळेल जय हनुमान कामोटे संघासोबत. पाहू शकता सलामीची जोडी मोठ्या जुईची आलेली आहे ती अंकेश आणि अक्षय पाटील. तर प्रथम गोलंदाजीला आपण पाहू शकतो ते स्तरात आशिष मेहरुल, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू आपण पाहू शकता. हॅलो, तपले मान्यवर रामशेठ पाटील विचुंबे गावातील, त्यांना विनंती आहे की कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आल्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार. रामशेठ पाटील साहेब विचुंबे गावातील मान्यवर आपले. पुढील चेंडू आशिष मेहरुल यांचा अक्षय पाटील साठी. वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आशिष मेहरुल तर्फे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी केतन मात्रे सारखे धडाकेबाज फिल्डरला काहीशी मोठी खेळी केवढी दिली नाही. आशिष मेहरुल याचा पुढचा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू. इथं मात्र अक्षय पाटील थांबणार नाही. पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा 6 धावांसाठी. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला अक्षय पाटील यांनी. बॉलची लेंथ जराशी मागे मिळालीस बॅट्समॅननी बॉल गॅदर केला आणि त्याला पाठवून दिला सीमा रेषेच्या पार. पुढील चेंडू आशिष मेहरुल यांचा. परत एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र खोदून काढलेला चेंडू. एकच धावावरती समाधान. खूपच छान अशी फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली अक्षय पाटील यांची. अंकेश फेस करतील आशिष मेहरुल याला. परत एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू. काहीसा बॉल जज करू शकले नाही. एज लागून बॉल थर्ड मॅनच्या दिशेने. त्याच दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली होती 9. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली होती आतापर्यंत 9. अक्षय पाटील परत एकदा पिकअप शॉट. पाहू शकता बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या प्रकारची गोलंदाजी चालली होती त्याचं समीकरण बदलून टाकलेलं अक्षय पाटील यांनी. त्यांनी दाखवलंय की मी पण एक आयकॉन खेळाडू आहे आणि त्याचं प्रतिप्रर उत्तर दिलेलं आहे त्यांनी आशिष मेहरुल याला. छान गोलंदाजी करत असताना 2 मोठे फटके अक्षय पाटील यांच्या बॅटमधून आले. त्यांनी समीकरण चेंज केले. धावसंख्या झालेली होती एका षटकाच्या समाप्तीनंतर 15.
खूप छान अशी गोलंदाजी होती, परंतु अक्षय पाटीलने देखील दाखवून दिलेलं की मी पण एक आयकॉन खेळाडू आहे. जसा जसा चुकीचे बॉल पडले त्या चुकीच्या बॉलवरती अक्षय पाटील यांनी गॅदर करून बॉल पाठवला सीमारेषा पार. जोपर्यंत बॉल ब्लॉकआउट पद्धतीचे होते काहीसा वेग समजू शकत नव्हते फलंदाज, परंतु जरासं जेव्हा आशिष मेहरुल यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न घेतला, बॉलची लेंथ मागे घेतली, बॅट्समॅनने लगेच तो बॉल गॅदर केला आणि पाठवून दोन्ही बॉल पाठवून दिले सीमारेषा पार षटकारासाठी. धावसंख्या झालेली ती 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरा षटक घेऊन येत आहे स्वप्नील कांबळे. तर छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विचुंबे संघाची, जुई संघाची. मोठा जुई, छान अशी गोलंदाजी, परंतु त्याच्यावरती हल्ला अक्षय पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र स्वप्नील काय प्रकारे गोलंदाजी करतायत. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. आतापर्यंत आपण पाहू शकता की जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षय पाटील याला मिळाली, कारण की ज्या प्रकारची त्याची फलंदाजी चालू आहे धावांची गरज असेल मोठ्या जुई संघाला. मोठा फटका, परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र बॉल वन बाउन्स क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनवरती 4 धावांसाठी. खूप छान अशी फलंदाजी. त्याच फॉर्ममध्ये परत एकदा आपण पाहू शकता ज्या प्रकारची फलंदाजी त्यांनी पहिल्या षटकामध्ये केलेली त्याच प्रकारचा फॉर्म आणि त्याच प्रकारची फलंदाजी आपण दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहू शकता. अक्षय पाटील यांचे आयकॉन खेळाडू आहेत ते मोठ्या जुईमध्ये, आणि आयकॉन पद्धतीचा खेळ करत असताना आपण पाहू शकते स्वप्नील कांबळेवरती चढवलेला हल्ला, दुसऱ्या चेंडूवरती आलेले 4 धाव, समीकरण आलेले आहे ते 20. येणारे अजूनही या षटकातील 4 चेंडू शेष. पुढे टाकलेला चेंडू खोदून काढला, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, हाफ हेलिकॉप्टर खेळून काढलेला मिडॉनच्या दिशेने. धावसंख्या झाली 1 धावांनी वाढ, धावसंख्या झाली ती 21. छान असा कमबॅक, ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू स्वप्नील कांबळे यांचा, स्लोअर पद्धतीचा
गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अंपायर रिव्ह्यू घेतलेला हिट विकेटसाठी रिव्ह्यू घेतलेल्या अंपायर यांनी इथं मात्र काय झालं पाहायचंय. इथं मात्र फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतो. आयकॉन खेळाडू मयूर वाघमारे काहीशी कामगिरी करू शकले नाही फलंदाजीच्या मार्फत आपल्या संघासाठी आणि स्वस्तात बाद झालेले आहेत मयूर वाघमारे. हिट विकेटच्या मार्फत आपल्याला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात मयूर वाघमारे. काहीसं फलंदाजीमध्ये कामगिरी करू शकले नाही आपल्या संघासाठी आणि नवीन फलंदाज त्यांच्या जागेवर येत आहे. नवीन फलंदाज फलंदाजाचे नाव नवीन फलंदाज. छान प्रकारची गोलंदाजी जतीन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. एमर्जिंग स्टार आपण पाहू शकतो जतीन. ब्लॉक कॉल पद्धतीचे चेंडू स्पेशलिस्ट जतीन आपण पाहू शकतो. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल जतीन मार्फत. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून ब्लॉक हॉल पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. त्याच प्रकारची गोलंदाजी परत एकदा जतीन आपल्याला करत असताना पाहत असता छान अशी गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. काही एक धावा दिले नाही 2 चेंडूवरती. शॉर्ट बॉल प्रकारचा चेंडू तर मात्र डॉट बॉलचा इशारा. डॉट प्रकारचा चेंडू. छान अशी गोलंदाजी. सलग 3 चेंडू डॉट जतीन यांचे आपल्याला पाहायला मिळाले. परत एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी परंतु सम्मान दिला किंवा आपण म्हणू शकता स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला अक्षय पाटील यांनी. कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षय पाटील यांना खेळायची गरज आहे. ज्या प्रकारची त्यांची फलंदाजी चालली आहे जास्तीत जास्त बॉल ते जर खेळून काढतील तर त्यांच्या संघासाठी काही एक धावा ते जोडून काढू शकतात. पुढील बॉल जतीन यांचा. सेट बॅट्समॅन अक्षय पाटील उर्फ मोन्या. मोठा फटका. सेट बॅट्समॅन आयकॉनिक पारी. जतीनच्या फिरकीची जादूगिरी तर चालवायला दिली नाही. बॉल बॉटल आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 60 धावा. तर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील जतीन. छान अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळाले होते. फुलटॉस प्रकारचा चेंडू. दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा. भीमर चेंडू. नो बॉलचा इशारा. नो +4 आणि परत पुढील चेंडू राहील जो फ्री हिट पद्धतीचा चेंडू इथं आपण पाहायला मिळाला. पंचांचा इशारा. नो बॉल. छान अशी गोलंदाजी टाकत असताना 4 चेंडू खूपच छान असे जतीनचे पाहायला मिळेल. 4थ्या चेंडूवरती मोठा फटकार नंतर जतीन यांची लाईन लेंथ बिघडून टाकले अक्षय पाटील यांच्या षटकाराने. तर फ्री हिटचा चेंडू असेल. सेट बॅट्समॅन अक्षय पाटील. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. असे जर चेंडू तुमच्याकडे आहेत तर काही एक
फेरबदल करण्याची गरज नाही आपल्याला षटकामध्ये. आणि धावसंख्या झालेली आहे ती 65 आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित 6 चेंडूचा खेळ 4 षटक. तर आपण पाहू शकता 4 समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 65. स्वप्नील कांबळे फुलटॉस प्रकारचा चेंडू, लो फुलटॉस प्रकारचा चेंडू पण पाहून घेतला. इथं फलंदाजीने खेळून काढला लॉंगच्या दिशेने, मात्र इथं धाव एकच. आणि स्ट्राइक वरती परत एकदा आपण पाहू शकता आयकॉनिक फलंदाज अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतील. येणारे शेवटचे 5 चेंडू. मोठा फटका बॅटला अक्षय पाटील यांच्या कनेक्ट झाल्यावर बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पार 6 धाव्यांसाठी. जसं मी म्हटलं त्यांचे फटके जे असतात क्लीन अँड क्लिअर फटके असतात. बॉल लागला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातो. त्याच प्रकारची फलंदाजी. धावसंख्या झालेली ती 72. 72 ऑन स्कोर बोर्ड. 50 इथं आपली झालेली. अक्षय पाटील यांनी बॅट आपल्याला जरा कमेंट्री बॉक्सकडे बॅट दाखवायची आहे. 50 धावा झालेल्या अक्षय पाटील यांची. खूपच छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जोरदार फलंदाजी अक्षय पाटील यांची आपल्याला पाहायला मिळाली. 50 धावा जोडून काढलेल्या आहेत. तर आपण पाहू शकता कामोटे संघामधून सुद्धा सोनू पाटील यांनी आज त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा जोडून काढल्या होत्या. त्याच प्रकारची फलंदाजी अक्षय पाटील यांची पाहायला मिळत असताना आपल्याला 50 धावा देखील जोडल्या आहेत त्यांनी. पुढील चेंडू स्वप्नील यांचा फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि त्याच प्रकारचा रिझल्ट. 6 धावा सेट झालेले आहेत. अक्षय पाटील बॉल बॅटला कनेक्ट होतात 4 आणि 6 धावांची भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग लाईन पूर्ण उद्ध्वस्त केली आहे विचुंबे संघाची. इथं अक्षय पाटील यांनी परत एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू खोदून काढला. इथं मात्र काही एक धाव न घेण्याचा इशारा, स्टँड बायचा इशारा दिला अक्षय पाटील यांनी. याच चेंडूवरती काही एक धावा नाही. अक्षय पाटील यांनी विचार केला की शेवटचे दोन चेंडू आहेत ते मला खेळून काढायचे, कारण की मोठे फटके अजूनपर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. परत एकदा मोठा फटका. याचसाठी त्यांनी स्टँड बाय वरती ठेवलं होतं फलंदाजाला, कारण की येणारे 2 चेंडू मध्ये मी समीकरण काहीसं बदलू शकतो आणि तेच करून दाखवलं अक्षय पाटील यांनी. संख्या झालेली होती 84. 84. तर ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर आजच्या दिवसातला हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळेल, जो होता कामोटे संघाने चेस केलेला 87 धावांचा. शेवटचा चेंडू. मोठा फटका आणि झालं आजच्या दिवसातील हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळतोय 90. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय पाटील यांच्या बॅट मधून. किती रन? 19 बॉल. तर